भाजपचे आमदार संजय केनेकर माझ्यासोबत आहेत। केनेकर साहेब, खरं तर इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र हिरवा करण्याची भाषा केली आहे। मुंबऱ्यामध्ये काल ते होते। कोण इम्तियाज जलील? जो छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेला आणि विधानसभेला चारी मुंड्या चित झाल्या, त्यांनी काय म्हणले? महाराष्ट्र हिरवा करू। याच्या बापांची जागीर आहे का? हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। आणि त्यामुळे या देशाने अनेक आक्रमण पाहिलेली आहे। मोहम्मद कासिम पाहिलेला आहे, मोहम्मद घोरी पाहिलेला आहे, खिलजी पाहिलेला आहे, बाबर पाहिलेला आहे, खरं तर आदिलशहा पाहिलेला आहे, निजाम पाहिलेला आहे, मुघल पाहिलेला आहे। खरं आहे या सर्वांची या देशाला जिंकण्याची मनसुबे या देशाच्या भूमीत गाडणारी माणसं आहोत आम्ही भगवे। आणि त्यामुळे निश्चित या देशाच्या संस्कृतीचा आत्मा भगवा आहे आणि निश्चितच या देशाच्या जनमानसाचा आत्मा भगवा आहे। आणि त्यामुळे त्या माझ्या मुस्लिम बहिणीचं गाणं आठवा, येतो भगवा रंग है। आणि या भगवा रंग हा आहे, राहणार आणि चालत राहणार। आणि त्यामुळे त्याने या गोष्टीवर जाऊ नये। छत्रपती संभाजीनगरमध्ये इनमिन काय 33 नगरसेवक आले, या पावसाळ्यातल्या छत्र्या आहे, कधी उकडून फेकू पता नाही लागणार। ते असं म्हणतात की तुम्ही ज्यावेळेस भगवा म्हणताय त्यावेळेस तुमच्यावर कोणी ॲक्शन का घेत नाही? ठाण्यामध्ये शिंदे भगवा म्हणतायत, फडणवीसांनी म्हटलंय, त्यावर ते ॲक्शन का घेत नाही? खरं तर त्यांना माहीत नाही इतिहास, म्हणूनच मी इतक्यांची नावं घेतली जे आक्रमक झाली। हे खरं तर या भगवा या संस्कृतीचा भाग आहे या देशातल्या। आणि त्यामुळे निश्चितच जो संस्कृतीचा भाग आहे त्याच्याबरोबर कोणी खेळण्याचा प्रयत्न केला तर त्याला या देशात खऱ्या अर्थानं टिकू देणार नाही। आणि या इम्तियाज जलीलला लवकरच हैदराबादला पाठवू। धाराशिवमध्ये एक ऑडिओ क्लिप सध्या समोर येत आहे की ज्यामध्ये भाजपचे लोक शिंदेंच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्याचं काम करतायत। राणा पाटलांचा जो मुलगा आहे मल्हार पाटील, तो एबी फॉर्म वाटप करतोय असं ते कार्यकर्त्यांनी राजन साळवींना सांगितलेलं आहे। हे बघा, शिंदे गटाशी आमची महायुती आहे आणि बऱ्याच ठिकाणी युती झाली। त्यामुळे स्थानिक पातळीवर जे काही समझोते झाले त्या समझोत्यानुसार काही घटना घडल्या असेल, पण आमची युतीच आहे। आम्ही त्यांना फॉर्म काय देणं ना, आमचा फॉर्म त्यांनी घेणं काय, त्यांचा फॉर्म आम्ही घेणं काय? शेवटी आम्हाला महायुतीला सक्षम करायचं आहे, बळकट करायचं आहे। त्यामुळे आम्ही आमच्या याच्यात फॉर्म देणं काय आणि घेणं काय याच्यात काही वागवं नाही आहे। पण त्यावरून संजय शिरसाटांनी असं म्हटलंय की भाजपचे काही स्थानिक नेते घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे हा जो परिणाम आहे तो महायुतीवर होईल हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे, असा सबुरीचा सल्ला त्यांनी दिला। खरं तर स्थानिकचे नेते कोण कसं वागतं याच्यावर मी बोलणार नाही। संजय शिरसाट आमचे नेते आहेत, ते पालकमंत्री आहे। त्यांनी स्वतःसुद्धा इथं बी फॉर्म दिलेले आहे। त्यांनी बऱ्याच ठिकाणी स्थानिक पातळीवर जे ॲडजस्टमेंट करायच्या त्या केलेल्या आहे। आणि त्यामुळे ते निश्चितच असं बोलणार नाही, कारण ते मोठे नेते आहेत, आमचे नेते आहेत, ते असं नाही बोलणार। भाजपचे लोक कधी कोणासोबत युती करते सांगता येत नाही असं भरत गोगावले म्हणतात, त्यामुळे आम्ही वन मॅन शो आर्मी चालवला आहे रायगडमध्ये। काही त्यांना व्यक्तिगत दोषापोटी म्हणले असेल कोणाच्या, ते भारतीय जनता पार्टीबद्दलची त्यांची भूमिका, शिरसाटांची भूमिका फार मोठी आहे। आणि निश्चितपणे त्यांना सर्वमान्य नेतृत्व महाराष्ट्राला जे आहे त्या नेतृत्वात त्यांना काम करण्याचं खरं तर त्यांनी ठरवलेलं आहे। आणि त्यामुळे निश्चितपणे आमच्या युतीमध्ये काही कोणी फाट नाही पडू शकत। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचं ऐकतात का महायुतीमध्ये? हे बघा, युती असल्यामुळे दोन्हींच्या नेतृत्वातच खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र चालू आहे। देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राची युती झालेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्ते पदाधिकारी निश्चितपणे आपली भूमिका राबवतात। पण अंबादास दानवे असं म्हणतायत की एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीस ऐकत नाही, म्हणूनच एकनाथ शिंदेंना दिल्लीच्या चक्रा माराव्या लागतात। ऐकलं असतं तर दिल्लीच्या चक्रा माराव्या लागल्या नसत्या। काय झालं, अंबादास दानवेंची काही चुकी नाही आहे। आता जिल्हा परिषदेला कोणी सीट उभे करायला जागा नाही आहे आणि त्याच्यामुळं रिकामेपणा कसा करावा ते रिकाम्यापणाच्या गप्पा अंबादास दानवेजी मारतात। निश्चित आहे, त्यांना त्याचा आनंद भोगू द्या। आज त्यांच्याकडे कोणी नाही आहे, त्यांना एक उमेदवार मिळत नाही आहे आणि जिल्हा परिषदला महानगरपालिकेत सर्व महाराष्ट्रात त्यांची हालत काय झाली तुम्हाला माहिती आहे। आता ते हातावर हात माशा मारत बसलेली माणसं आहे।
त्यामुळे कोणावर काय चर्चा करता याच्यात तुम्ही मीडियावाल्यांनी लक्ष देऊ नये. संजय राऊतांनी एक फोटो ट्विट केला ज्यामध्ये एकनाथ शिंदे सरन्यायाधीशांचा सत्कार करताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये ट्विटमध्ये त्यांनी असं खोचक लिहिलं की घड्याळ आणि धनुष्यबाणाचा निकाल लागलाय. कोणी लिहिलं? संजय राऊत. खऱ्या अर्थानं संजय राऊत यांनी पक्ष वाढवण्याचं काम करावं, पुस्तकं लिहिण्याचं काम करावं, लेख लिहिण्याचं काम करावं. अशा वांगळ गप्पा मारून मीडियाचं लक्ष वेधून घेणं आणि काहीतरी बोलणं, तेवढ्या मीडियावर पक्ष जिवंत ठेवणं हे फार दुर्दैव आहे. इम्तियाज जलील हे निजामाचे पूर्वज आहेत, ते साप आहेत असं संजय शिरसाट म्हणतायत. बरोबर बोलले. हे निजामाचाच पूर्वज आहे. खऱ्या अर्थाने ही छत्रपती वल्लभभाई पटेलांच्या पावलाने पावन झालेली आहे. आणि ज्या निजामाला वाकवलं, ज्या निजामाला घालवलं, तो छत्रपती संभाजीनगर आहे. यालाही हैदराबादला पाठवून देऊ. निश्चित संजय शिरसाट जे बोलले ते योग्य बोलले. हा निजाम आहे. येत्या काळात जिल्हा परिषदेची स्थिती कशी असेल? हे बघा, जनाधार भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे. लोकसभेनं दाखवून दिलं, विधानसभेनं दाखवून दिलं, नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका लोकांनी खऱ्या अर्थानं जनाधार महायुतीच्या बाजूनं दाखवलेला आहे. निश्चितपणे महायुतीचा विजय येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये बहुमताने होणार आहे. अजूनही गटनेता निवडलेला नाहीये, विलंब होतोय, काय सांगाल? निश्चितच गटनेत्याला महानगरपालिकेचे नियुक्त करण्याचे प्रोसिजर चालू आहे. त्याची एक प्रक्रिया असते, 15 दिवसाची प्रक्रिया असते. त्या देशानंतर विभागीय आयुक्त नोटिफिकेशन काढतील त्याचं. शहरातील नागरिकांनी एवढं भरभरून तुम्हाला साथ दिलेली आहे, आता प्रथम प्राधान्य कशाला असेल तुमचं? हे दे का, आमचं प्रथम प्राधान्य जो भगव्याची शान राखेल आणि महानगरपालिकेतला कारभार पारदर्शक असेल ही भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुती काम करणार आहे. विरोधकांचं काय मग? विरोधकांचं हे पावसाळी छत्रे आहे, काढून कधी उकडून फेकून देऊ. धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की हे होते भाजपचे आमदार संजय केनेकर. विविध विषयावर त्यांनी आपल्यासोबत आता संवाद साधलेला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.